नाम चिंतनाची मीमांसा करतात. व जगद्गुरु तुकोबाराय यांचे जीवन हे नाम चिंतन साधनाला वाहिलेले जीवन होय महाराज. तुकोबारायांनी एवढं नामचिंतन केलं, एवढं नामचिंतन केलं, एवढी त्यांच्या जिभेला सवय लागली की तुकोबाराय नामस्मरण करायचं नाही म्हटलं तरी त्यांची जीभ त्यांना ऐकायला तयार नाही. माझी मज झाली अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे, या नामाचा छंद घेतलासे म्हणून माझी वाचा मज अनावर नाही. बरं काय झालं, एक वेळेस काशीमध्ये भगवान विश्वनाथांच्या मंदिरामध्ये एक साधक भगवान विश्वनाथाच्या पायथ्याशी साकडं घालून बसलेला. त्या साधकांचं असं साकडं होतं की हे भगवंता, मला साक्षात्कारी महात्म्याची भेट हवी आहे, साक्षात्कारी महात्म्याचं दर्शन हवं आहे. आणि असा साक्षात्कारी महात्म्याची भेट, अशा साक्षात्कारी महात्म्याचं दर्शन मला कधी होईल, कारण मला काही त्या महात्म्याशी, साक्षात्कारी महात्म्याशी आध्यात्मिक प्रश्नांची उत्तर पाहिजे आहे. आणि असा साक्षात्कारी महात्मा मला भेटला पाहिजे. असं साकडं घालून भगवान शंकराच्या मंदिरामध्ये भगवान परमात्म्याशी संवाद करीत, साकडं घालून अनुष्ठान करीत बसलेला तो साधक. एक दिवस भगवान भोलेनाथ त्या साधकाला प्रसन्न झाले. भगवान भोलेनाथांनी सांगितलं की बाबा, तुला महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये इंद्रायणीच्या काठावरती सुंदर असं वसलेलं गाव आहे. त्या गावामध्ये तुला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज हे महान असे साक्षात्कारी महात्मे आहेत. तू त्यांच्याकडे जा, तुझ्या मनामध्ये जे काही आध्यात्मिक प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं उत्तर तुला निश्चित तुकोबारायांकडे भेटल. विठाला व भगवान भोलेनाथाचं हे म्हणणं ऐकून तो साधक काशीवरनं मजल दरमजल करीत बिहू गावाकडे मार्गस्थ झालेला आहे महाराज. पूर्वीच्या काळामध्ये काही कोणत्याही वाहनाची सुविधा उपलब्ध नव्हती. पूर्वीचे माणसं कुठेही जायचं म्हटलं तर पायी चालत जायचं. मग तो साधक मजल दरमजल करीत बिहू गावाच्या नजीक आलेला आहे. आणि तो साधक देहू गावाच्या नजीक आलेला आहे. ती सकाळची वेळ होती. अशा प्रकारे देहू गावातील सर्व लोक बाहेर पडायला लागलेले आहेत आणि हा साधक देहू गावामध्ये जात आहे. पूर्वीच्या काळामध्ये अशी पद्धत होती की लोक घरामध्ये जेवण करायचे आणि टॉयलेटला बाहेर जायचे. आताची पद्धत बदललेली आहे महाराज. बाहेर खायचं
टॉयलेट साठी घरात यायचं. देहू गावातील सर्व माणसं बाहेर दिशेकरिता बाहेर येत आहेत. हा साधक गावामध्ये निघालेला आहे आणि गावामध्ये निघालेला असताना त्याला एका अपवित्र अशा जागेवरून आवाज, नामस्मरण करण्याचा आवाज येत होता. हा साधक विचार केला की बाबा, पवित्र असणार नाम, असं पवित्र असणार नाम अशा अपवित्र जागेवरती कोण नामस्मरण करत असेल. त्या साधकाने त्या व्यक्तीला पाहिलंही, पण मनामध्ये ठेवला आणि देहू गावामध्ये निघालेला आहे. देहू गावामध्ये आलेला आहे. त्याला वाटेमध्ये एक व्यक्ती भेटला. त्या व्यक्तीला त्या साधकाने विचारलेलं आहे, का हो, जगद्गुरु तुकाराम महाराजांचं घर कुठे आहे? त्या व्यक्तीने तुकोबारायांच्या घराकडे बोट केलं. ते जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराजांचं घर आहे. तुकाराम महाराजांना देहू मध्ये तुकाराम महाराज कोण म्हणतील? वेड्या कोण? तुकाराम महाराज. वेड्या तुक्याचं घर आहे देहू मध्ये, असं त्या व्यक्तीने तुकोबारायांचं घर दाखवून दिलं. हा साधक तुकोबारायांच्या घरी आलेला आहे.